आपण नेहमी आपल्या कर्मावरच विश्वास ठेवायचा, आपल्या राशीवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही. कारण रामाची आणि रावणाची रास एकच होती, तरी पण नियतीने त्या दोघांनाही आपापल्या कर्मानुसारच फळं दिले. आपलं नशीब तर काय आपण आपल्या मेहनतीने सुद्धा बदलू शकतो. आता बघा, लोक काय म्हणतात, माणसाची सही आणि स्वभाव बदलत नाही, पण बोटाला जर जखम झाली तर सही बदलते आणि मनाला जर जखम झाली तर स्वभाव बदलतो. बरोबर आहे ना? मग आपली रास कशी का असे ना, काहीच फरक पडत नाही. आपल्या कष्टांनी आपलं नशीब आपण बदलू शकतो. त्यामुळे साधू संत लोक म्हणतात, यशस्वी होईपर्यंत स्वतःची तुलना कष्टाशी करा, इतरांशी अजिबात करत बसू नका आणि आपला वेळ वाया घालू नका. नमस्कार मंडळी, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर हा व्हिडिओ आहे बैलपोळ्याच्या दिवशीचा, म्हणजे कालचा. आज अपलोड करते. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी बैलपोळ्याच्या शुभेच्छा तर तुम्हाला दिल्याच होत्या. आज पुन्हा देते बैलपोळ्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर काल बैलपोळ्याच्या दिवशी मी हा व्हिडिओ जरा उशिरा शूट करायला लागले होते, कारण सकाळी एवढे कामं होते ना. फौजी साहेबांना जायचं होतं ड्युटीवर, मुलांना जायचं होतं कॉलेजला, राजूला जायचं होतं कामाला, सकाळचे डब्बे, त्यानंतर मग सकाळची पूजा, सडा, रांगोळी, एवढं सगळं आवरता शूट घेणं म्हणजे सोपं नाही आहे, खूप अवघड जातं. त्यामुळे मी सकाळ काहीच नाही शूट घेतलं. सकाळी सगळ्यांना डबे करून दिले, स्वयंपाक वगैरे करून. त्यानंतर घरातलं कामच मला दुपारपर्यंत गेलं. तिथून पुढं मी आदल्या दिवशीचा व्हिडिओ होता ना, तो एडिट केला, व्हायसिंग केला, अपलोड केला. त्यानंतर मग पोळ्याचा व्हिडिओ मी शूट करायला लागले. आणि तसं पण मला स्वयंपाक सकाळीच नव्हता करायचा, पोळ्याचा संध्याकाळी करायचा होता, कारण सकाळी डब्यांची घाई गडबड असते ना, म्हटलं संध्याकाळीच पोळ्याच्या स्वयंपाकाला लागन मी. तर रोजची देवपूजा मी सकाळीच करून घेतली होती, पण बैलपोळ्याची पूजा मी संध्याकाळी मांडली होती. बैल वगैरे व्यवस्थित धान्याच्या राशीमध्ये, आणि बैलपोळ्याची पूजा झाली, संध्याकाळची दिवाबत्ती झाली. त्यानंतर मी लागले पोळ्याच्या स्वयंपाकाला. पोळ्याच्या स्वयंपाकाला मी एकदा लागले ना, मग काय मला जास्त वेळ लागतच नाही. डाळ शिजून घेतली मी, त्यानंतर लागले आमटीचं भाजायला. तर सणवार असं मध्ये लवकर आलं नाही ना, तरी पण मी पुरणपोळी आवर्जून करतच असते, कारण घरातल्या सगळ्यांना खूप आवडती पुरणपोळी. तर लोखंडाची कढई माझ्याकडं छोटीशी, त्याच्यामध्ये असं काही तळायचं असलं ना त्याच्यातच तळते मी, आणि वाटण बिटण भाजायचं असलं ना त्याच्यातच भाजते, तर छान भाजल्या जातं पटकन. तर हे पाहता, लोखंडाच्या कढईमध्ये सगळं मी हे वाटण भाजून घेते आता आमटीचं. आणि कटाची आमटी करायचं म्हणलं ना, मला पातेलीभर करावं लागती, कारण मुलांना खूप आवडती ती. पोळ्याबरोबर ते आदल्या दिवशी पण खातात आणि दुसऱ्या दिवशी मग भाताबरोबर पण ती आमटी खातात, त्यामुळे मी थोडी जास्तच करत असते. तर मला कटाची आमटी करायची होती ना, कांदे भाजून घेतले होते मी, आणि कांदे भाजताना त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली ना असं, तर कलर खूप छान येतो आमटीचा, त्यामुळे थोडी हळद घालून मी आता एक कांदे भाजून घेते. तर कांदे भाजून घेतले, खोबरं, लसण, कोथिंबीर, कढीपत्ता हे असं वाटण काढलं होतं. आणि आपलं कटाची आमटी म्हणल्यानंतर डाळीचं पाणी येतंच, तर एवढ्या याच्यात आमटी छान होऊन जाती. आता भाजलेलं वाटण मी ताटामध्ये काढून घेतलं, आणि एकीकडं मी कुकरमध्ये डाळ लावली होती शिजायला, तर डाळ पण छान शिजली. डाळीचं पाणी पण काढून घेते मी आता आमटीसाठी. असं पटपट जर स्वयंपाक केला ना, अजिबात वेळ लागत नाही. डाळ शिजूपर्यंत मी आमटीचं वाटप पण काढलं होतं, डाळीचं पाणी काढून घेतलं, आणि आता आमटीचं मी वाटून घेतलंय. आणि आमटी थोडीशी जास्त करायची असते ना, त्यामुळे मी कढईमध्ये नाही करत, स्टीलच्या पातेल्यामध्येच आता फोडणी देते. स्टीलच्या पातेल्यामध्ये वाटण पटकन जळतं ना, त्यामुळं असं पटपट हालावं लागतं. आता पातेल्यामध्ये थोडंसं तेल घेतलं, त्याच्यामध्ये कच्चं खोबरं आणि लसण थोडं म्हणजे असं आबडधोबड वाटून घातलंय, आणि थोडं खोबरं मी भाजून वाटणामध्ये पण घातलंय, म्हणजे चव छान येते. आणि जे आबडधोबड आपण लसण आणि खोबरं वाटतो ना, ते खोबरं दाताखाली आलं ना खूप छान लागतं, त्यामुळं ते मी असं आबडधोबड वाटत असते. त्यानंतर आता हे सगळं वाटण वाटून घेतलं होतं ना, ते घातलं पातेल्यामध्ये. आणि आता मसाले घालते. हळद, लाल मिर्च पावडर चवीनुसार, म्हणजे तिखट कसं लागतं आहे आपल्याला त्यानुसार लाल मिर्च पावडर घालायची, गरम मसाला. त्यानंतर आपण जे बेसिक मसाले वापरतो ना रोजच्या म्हणजे भाजीला, ते घालायचे. आणि धने नव्हते घेतले मी वाटणामध्ये ना, त्यामुळं धनिया पावडर मी 2 चमचे घातली. तर धने पावडरनी किंवा धन्यानी ना भाजीला फ्लेवर खूप छान येतो आणि चव पण छान लागते. तर हे सगळे मसाले घातल्यानंतर असं परतून घेते थोडंसं मी. स्टीलचं पातेलं आहे त्यामुळं असं पटपट हालावं लागतं, नाही तर मग ते स्टीलच्या पातेल्याच्या बुडाला ते वाटण लागलं जातं. तर ॲल्युमिनियमचे भांडे मी वापरणं बंदच केलं आहे ना, त्यामुळं स्टीलचे पातेलेच असं वापरते मी. कढईमध्ये आमटी खूप थोडी झाली असती, त्यामुळं पातेल्यातच घेतले मी फोडणी द्यायला.
आणि आता वाटण मसाले मस्त परतून घेतले. आता आपल्याला कसं पातळ घट्ट लागतंय ना त्यानुसार कोमट पाणी किंवा गरम पाणी घालायचं याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ घालायचं. एक उकळी येऊन द्यायची आमटीला आणि झाली आपली आमटी. आता आमटी उकळी यायला ठेवली मी एका गॅसवरती आणि दुसऱ्या गॅसवरती आता पुरण शिजलेलं आहे ना त्याच्यामध्ये गूळ घालून परतून घेते आणि पुरणाच्या चाळणीने बारीक करून घेते पोळ्या करण्यासाठी. आता पुरण परतत आलं होतं आणि आमटीला पण उकळी आली होती आणि तुम्ही बघू शकता किती छान कट आलाय आमटीला ना, छान तरी आली होती. थोडीशी कोथिंबीर कापून वरतून टाकली मी आमटीमध्ये आणि आमटीचा गॅस बंद केला. आता पुरण थोडंसं नॉर्मल थंड होतंय तोपर्यंत पीठ मळून घेते आणि त्यानंतर पुरण पण बारीक करून घेते. नाही तर मग एखादा मुलगा जर आला ना किचनमध्ये चक्रीला तर तो पण मग मला पुरण बारीक करून देईन. तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट असतात, छाया तू खूप निर्मळ राहती, तुझं काम खूप निर्मळ असतं, घर खूप टापटीप ठेवती. तर ताईंनो तसं काही नाही, प्रत्येकाच्या घरामध्ये राडा हा असतोच, घर तिथं राडा होणारच आहे. तर राडा असतोच पण ते आवरायला एवढा वेळ लागतो. तुमच्यासमोर मला 15-20 मिनिटाचा व्हिडिओ सादर करायचा असतो पण त्याच्या पाठीमागं एवढी मेहनत असते ताईंनो. पहिलं मला घरातला स्वयंपाक, भांडे, फरची अख्खं घर आवरावं लागतं, घर एकदम टापटीप करावं लागतं. त्यानंतर मग व्हिडिओ शूट करावा लागतो. कधी कधी तर मी भांडे घासताना पण मी तुम्हाला दाखवत असते. तर जसं आहे तसं मी दाखवत असते पण जेवढं आवरता येईल तेवढं मी आवरण्याचा प्रयत्न करत असते. आणि दिवसभर एवढं काम असतं ना ताईंनो, मला 1-1 तासाचा व्हिडिओ तो 20-25 मिनिटाचा, 10-15 मिनिटाचा करायचा असतो. म्हणजे एडिटिंगला मला किती वेळ द्यावा लागतो याच्यावरूनच आपल्याला समजतं. तो शूट करायचा व्हिडिओ, तो एडिटिंग करायचा, एडिटिंग केल्यानंतर त्याला ओव्हर व्हॉईस द्यायचं आणि मग 15-20 मिनिटाचा तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतो. तर त्या 15-20 मिनिटाच्या व्हिडिओच्या पाठीमागे एवढी मेहनत असते बरं का माझी ताईंनो. आणि पुन्हा संध्याकाळचा वेळ होतो मग स्वयंपाकाचा, स्वयंपाक, भांडे, चहा-पाणी हे आपलं चालूच होतं. असा दिवस जातो माझा, म्हणजे दिवस कसा उगवतो आणि कसा जातो काही कळतच नाही मला, एवढी बिझी असते मी. तर चालायचंच पण कसं आहे मी बिझी राहते ना त्याच्यात पण एक आनंदच आहे. एक नाही दोन नाही कोणाची, आपण आपल्याच नादामध्ये. तर जे बैल आणले होते ना मी, बैलांच्या शिंगामध्ये घालायला हे शेंगोळे केलेत. पण तुम्हाला एक सांगू का ताईंनो, साधेपणातच सौंदर्य आहे बरं का. माणसाचं वागणं, राहणं आणि जगणं साधंच असावं. कारण साधेपणात एक वेगळीच ऊब असते बघा आणि तीच ऊब माणसाला जमिनीवर ठेवते. आजच्या जगात परिस्थिती कितीही वरचढ झाली, मान, सन्मान, पैसा, कीर्ती कितीही मिळाली, तरी माणसाला चालायला पाय मात्र जमिनीवरच ठेवावे लागतात ना. कसं आहे ना, मोरपंखी स्वप्न प्रत्येकाने नक्की पाहावीत, हळूहळू ते पूर्ण पण होतात. आकाशाला स्पर्श करण्याची इच्छा प्रत्येकाची असावी, पण जमीन विसरता कामा नये बरं का. कारण पाय जमिनीवर असतील ना तेव्हाच तर उभं राहणं शक्य होतं. अहंकार, दिखावा, गर्व यामुळे उंची मिळते असं वाटतं आपल्याला, पण त्या उंचीला मूळच नसतं. कारण मूळ नसलेल्या झाडासारखं आयुष्य आहे ना, नुसतं एक वारं जरी आलं तर ते कोसळून जातं. आता तुम्ही म्हणता साधेपणात राहायचं म्हणजे काय, गरीबच राहायचं का? तर साधेपणा म्हणजे गरीब राहणं नाही बरं का. तर आपल्याला यश मिळालं तरी पण नम्र राहणे. ज्या क्षणी आपण स्वतःला सगळ्यांपेक्षा मोठं समजतो त्या क्षणी आपण माणूस पण हरवायला लागलेलो असतो. पण ज्या क्षणी आपण नम्रतेने प्रत्येकाला आपलंसं करतो ना त्या क्षणी आपलं यश खऱ्या अर्थाने उजळतं. त्यामुळे मंडळी, आयुष्यामध्ये भरपूर उतार चढाव पाहिलेत ना, त्यामुळे सांगते खरी श्रीमंती पैशात नसते, ती साध्या जगण्यात, आपुलकीच्या नात्यात आणि मनाच्या समाधानात असते. आपली परिस्थिती जरा वरचढ झाली की आपला स्वभाव, आपली वाणी, आपला साधेपणा जपणं हीच आपली खरी परीक्षा असते बरं का. कारण आयुष्य शेवटी आपल्याला शिकवत असतं. त्यामुळे मंडळी, डोकं उंच ठेवा पण पाय मात्र नेहमी जमिनीवरच राहू द्या. आणि आपले पाय जेव्हा जमिनीवर राहतील ना तेव्हा तर आपण दुसऱ्याच्या मनामध्ये घर करून राहू शकतो. जसं की मी आता तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये घर करून राहते ना. तर ताईंनो, नेहमी मला जमिनीवरच राहायचं आहे आणि हमेशा तुमच्या मनामध्येच मला घर करून राहायचं आहे आणि तुम्ही पण मला तुमच्या मनामध्येच राहू द्या बरं का. तर बोलता बोलता पहा, बैलांच्या शिंगात घालायचे शेंगोळे पण झाले आणि मी तुम्हाला पीठ लावून पोळी कशी लाटते ना मी या मॅटवर ते पण दाखवलं. आणि आता तेलाची पोळी कशी लाटते ना या मॅटवर ते पण दाखवते. तर मॅटला थोडंसं तेल लावलं आहे मी, जास्त पण लावायची गरज नाही कारण हे सिलिकॉन मॅट आहे ना, नॉनस्टिकी असतं, अजिबात त्याला काही चिपकत नाही. तर थोडंसं तेल लावलं आहे आणि मी
पुरणपोळी लाटते. तुम्ही बघू शकता किती छान अशी लाटली जाते. आता काही वेळेस काय होतं, मला पण पहिला प्रॉब्लेम व्हायचा. असं तेलावर जर म्हणजे तेलात जर पोळी लाटली ना, तर तव्यावर मला टाकताच येत नव्हती. पण नंतर शिकले मी. तर लाटण्याने अशी पोळी मी तव्यावर टाकते. तर तुम्ही बघू शकता मॅटवर अशा छान पोळ्या लाटता येतात बरं का तेलामध्ये पण. मस्त टम्म अशी फुगली पोळी. तर हे पहा पुरणपोळीचा स्वयंपाक पण झाला. पोळ्या झाल्या, आमटी झाली, भात झालाय, गुळवणी झाली, दूध तापवून घेतलंय आणि कुरडई पण तळली एकीकडं आकाशनी. तर भजे नको करू मुलं बोलले. तर कधी पण असं पुरणपोळीचा स्वयंपाक केला ना मी, मुलांना त्या दिवशी भजे खायला आवडत नाही. त्यांना असं एखाद्या दिवशी स्पेशल भजे खायला आवडतात. तर हे पहा किती मस्त अशी खरपूस भाजली. आता पुरणपोळी काढून घेते मी आणि आता नैवेद्य दाखवते देवांना आणि जेवायला बसतो. तर पोळ्याचा स्वयंपाक केला, नैवेद्य दाखवला देवाला आणि जेवायला बसलो. फौजी साहेबांचं माझं जेवण झालंय आणि मुलं राजू जेवतेत अजून. तर एवढी थकले ना मी आज. पोळ्याचा स्वयंपाक, घरातलं रोजचं काम, त्यानंतर कालचा व्हिडिओ एडिट करून पण टाकला. तर कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेमाने आशीर्वाद दिला, त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. तर चला आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांची मनापासून आभारी आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.